नमस्कार. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. महायुती सरकारांनी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे पाटील तसेच शेतकरी बांधवांनी केलेली आहे. जे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दिलेले होते ते आश्वासन पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. शेतकरी बांधवांची मागणी होत आहे की कर्जमाफी करावी. निवडणुकीच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आज त्या आश्वासन पूर्तीचा दिवस खऱ्या अर्थानं होईल. या अधिवेशनात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि आपल्या आश्वासनाची पूर्ती करावी. शेतकऱ्यांनी त्यांच्या आश्वासनाला भरभरून प्रतिसाद देत या महायुतीच्या अनेक आमदारांना भरघोस मताने निवडून दिलं. त्यामुळं भक्कम बहुमतात हे सरकार स्थापन झालं. शेतकऱ्यांनी दिलेली साथ या सरकारने विसरू नये आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या सरकारने करावे अशी मागणी आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करत आहोत. आम्ही एक आता शेतकरी म्हणून आमची अडचण तुम्हाला सरकारला सांगणं हे जसं सरकार आम्हाला काय म्हणे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही काय करू, तुम्हाला काय देऊ काय नाही, पण आमचं हे सातबारा कोरा करा. जसं आम्हाला त्याची गरज आहे, जसं तुम्ही म्हणले ना आम्ही सातबारा कोरा करू, आमचं सातबारा कोरा करा. आमचं जसं पाटाचं पाणी हे याला जसं थोडं खर्च करा. कुठं पन्नी बशीन चालू आहे कुठं नाही, जसं पाणी गैरवापर होतो ना त्याचा, तर असं आमचं शेतकऱ्याचं काम करा तुम्ही. दादा तर म्हणले आम्ही पूर्ण तुमचं कर्ज माफ करू. मग दादा म्हणतात का व्हा आता म्हणा ना, जसं आम्ही तुमचं काम केलं तुम्ही आमचं काम करावं शेतकऱ्याचं, असं आमचं हे आहे. जसं चौकट सरकार तुमचं दिलं ना जनतेने तुम्हाला, मग तुम्ही त्याला धोका कम देता, आमचंही तुम्ही काम करा ना, अशी आम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला. जसं तुम्ही बोलता एक करता एक असं करू नका. आमचं सातबारा कोरा केला तर आम्हाला बरं होईन, जसं असं आमची नम्र विनंती आहे शेतकरी संघटनाची. आज अर्थसंकल्पाचा अधिवेशनात मांडणार आहेत. त्या मांडणीमध्ये कर्जमाफी करायला पाहिजे. इलेक्शनमध्ये म्हणत होते निवडणुकीच्या काळात आम्ही सगळं कर्ज माफ करू. अजितदादा एकदा बोलत होते, फडणवीस साहेबसुद्धा म्हणत होते, शिंदेसाहेबसुद्धा म्हणत होते. म्हणून सुद्धा कर्जमाफी करायच्या तयारीत नाही ते असं वाटत नाही आम्हाला. आणि त्यांनी तिघांनी बोलूनसुद्धा कर्जमाफी करावं असं आम्हाला वाटतं. दुसरी गोष्ट, खताचे भाव कमी करायला पाहिजे, औषधाचे भाव कमी करा. तुम्ही शेतकऱ्याकडे लक्षच द्या ना. तुमचंच चाललं आहे, काय चाललं आहे तर आम्हाला की कळणार ते. अशा पद्धतीने वागलं तर पुढं नंतर तुम्हाला अडचण येईल. आणि आमची एकच कळकळीची विनंती आहे, आमचा सातबारा कोरा करा आणि हे खताचे भाव औषधाचे भाव कमी करा अशी हात जोडून विनंती आहे तुम्हाला.